तुम्ही Google टाईप करता आणि काही सेकंदात पेज उघडतं किंवा YouTube उघडता आणि लगेचच व्हिडिओ प्ले व्हायला लागतात. पण तुमचा मोबाईल किंवा लॅपटॉप नेमकं ओळखतो कसं की तो डेटा कुठून घ्यायचा? आपल्याला दिसतं www.google.com, पण कम्प्युटरला नावं नाही समजत. त्यांना समजतात फक्त नंबर्स. हो, हेच नंबर म्हणजे IP ॲड्रेस. आज आपण बघणार आहोत IP ॲड्रेस म्हणजे नक्की काय, तो कुठून येतो आणि इंटरनेटवर डेटा तुमच्यापर्यंत कसा पोहोचतो. नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात लॉजिकली. वेलकम टू एपिसोड 27 ऑफ वन डे वन कन्सेप्ट. ही सिरीज खास त्यांच्यासाठी आहे ज्यांना इंटरनेट वापरता वापरता IP ॲड्रेस म्हणजे काय हा प्रश्न मनात येतो आणि त्यांचं लॉजिक प्रॅक्टिकली समजून घ्यायचं आहे. चला सुरुवात करूया. IP ॲड्रेस म्हणजे काय? IP म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल आणि IP ॲड्रेस म्हणजे प्रत्येक डिव्हाइससाठी एक युनिक नंबर जो त्या डिव्हाइसची ओळख करतो. जसं आपल्या घराचा ॲड्रेस पोस्टमनला पार्सल पोहोचवण्यासाठी लागतो, तसंच IP ॲड्रेस इंटरनेटवर डेटा कुठं पाठवायचा हे ठरवतो. तुमच्या घराचा ॲड्रेस कुरिअर कंपनीला दिला की पार्सल योग्य ठिकाणी पोहोचतं. इंटरनेट वर्ल्डमध्ये कम्प्युटर, मोबाईल, सर्व्हर हे सगळे घरं आहेत आणि त्यांचे ॲड्रेसेस म्हणजे IP ॲड्रेस. IP ॲड्रेसचे प्रकार बघूया. IP ॲड्रेस म्हणजेच इंटरनेट प्रोटोकॉल व्हर्जन 4. हा जुना पण आजही वापरात असलेला फॉर्मॅट आहे. तो 4 सेट्स ऑफ नंबरमध्ये असतो. उदाहरणार्थ 192.168.1.10. एकूण साधारण 4.3 अब्ज ॲड्रेसेस आहेत. पण आजच्या डिव्हाइसेससाठी हा काउंट पुरेसा नाही. म्हणून IPv6 हे व्हर्जन आलं, म्हणजेच इंटरनेट प्रोटोकॉल व्हर्जन 6. हा नवीन व्हर्जन आहे ज्यात मोठे हेक्साडेसिमल नंबर्स असतात. उदाहरणासाठी हा नंबर बघा. यात जवळपास इन्फायनाईट ॲड्रेसेस आहेत. त्यामुळे भविष्यात डिव्हाइसेस कितीही वाढले तरी ॲड्रेसेस संपणार नाहीत. या IP ॲड्रेसेसकडे थोडं इंजिनिअरिंग दृष्टिकोनातून बघूया. जेव्हा तुम्ही एखादी वेबसाईट उघडता तेव्हा तुमचा डिव्हाइस सर्वात आधी त्या वेबसाईटचं नाव DNS कडे पाठवतो. DNS म्हणजे डोमेन नेम सिस्टीम. ही एक डायरेक्टरी सर्व्हिस आहे जी नावाचं रूपांतर IP ॲड्रेसमध्ये करते. उदाहरणार्थ तुम्ही टाईप केलं www.youtube.com. DNS सांगतं यूट्यूबचा IP ॲड्रेस हा आहे. मग तुमचं डिव्हाइस त्या IPला रिक्वेस्ट पाठवतो आणि सर्व्हर तिथून डाटा परत तुम्हाला पाठवतो. हा डेटा छोटे पॅकेट्समध्ये डिवाइड होतो आणि राउटर, मॉडेम, सर्व्हर यामधून प्रवास करत करत शेवटी तुमच्या स्क्रीनवर व्हिडिओ म्हणून पोहोचतो. थोडक्यात IP ॲड्रेस म्हणजे इंटरनेटचं नेव्हिगेशन मॅप आहे. त्याशिवाय डेटाला डेस्टिनेशनच मिळणार नाही. हे IP ॲड्रेस तुमच्या लाईफमध्ये कुठे कुठे वापरले जातात बरं? जेव्हा तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज पाठवता तो आधी सर्व्हरच्या IP ॲड्रेसकडे जातो आणि तिथून दुसऱ्या फोनकडे. वायफाय राउटर सेटअप करण्यासाठी आपण 192.168.0.1 टाईप करतो. हा त्याचा IP ॲड्रेस असतो. IP कॅमेराज, प्रिंटर्स आणि स्मार्ट TVज एकाच वायफायमध्ये असतात, पण प्रत्येकाचं स्वतःचं युनिक IP असतं. वेबसाईट्सला पब्लिक IP असतो आणि आपल्या डिव्हाइसेसकडे प्रायव्हेट IP. दोघं एकत्र कम्युनिकेशन करतात आणि आपला एक्सपिरियन्स स्मूथ बनवतात. तर आज आपण पाहिलं IP ॲड्रेसेस म्हणजे काय, त्याचे प्रकार आणि इंटरनेटवर डेटा कसा योग्य ठिकाणी पोहोचतो हे लॉजिक. नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत लॅपटॉप स्लीप मोड आणि शटडाऊन यामध्ये काय फरक आहे. कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या वायफाय राउटरचा IP ॲड्रेस काय आहे. आणि हा व्हिडिओ शेअर करा, कारण तुमच्या फ्रेंड्सपैकी कुणीतरी अजूनही IP म्हणजे इंस्टाग्राम पासवर्ड समजत असेल.